Today we're going to learn next point, that is angle made by transversal. Angle made by transversal. Angle means कोन, ट्रान्सव्हर्सल मीन्स छेदिका, म्हणजे छेदिकेने तयार झालेले कोन. याचा अर्थ काय? छेदिकेने तयार झालेले कोन. तर फर्स्टली वी विल ड्रॉ अ फिगर. पहिल्यांदा आपण आकृती काढूया. देयर आर टू लाईन्स. दिस इज लाईन, दिस इज अनदर लाईन. Suppose this line is PQ. This line is PQ. This line is RS. If we draw transversal of these two lines, या दोन रेषांचे एक छेदिक आपण काढूया. This line, namely AT. AT is a transversal of these two lines. This transversal AT intersect line PQ at point M and line RS at point N. या ठिकाणी आपण दोन PQ आणि RS रेषा काढलेल्या आहेत आणि AT ही त्यांची छेदिका आहे. ही AT छेदिका PQ ला M बिंदूमध्ये छेदते आणि RS ला N बिंदूमध्ये छेदते. From this figure, let me tell how many angles are formed. या आकृतीतून मला सांगा किती कोन तयार झालेत. दिस इज वन अँगल, अँगल AMP. दिस इज अँगल AMP. इन दिस वे हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म? काउंट. दिस इज 1 2 3 4 5 6 7 8. देर आर टोटल 8 अँगल्स आर फॉर्म. हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म? 8 अँगल्स आर फॉर्म. टोटल 8 अँगल्स. आता या 8 अँगल्सचे आपल्याला नावं लिहायचे आहेत. विच दे आर. 8 अँगल आहेत, त्यांची नावं आपल्याला सांगता यायला पाहिजेत. पहा, हा जो पहिला मार्क केलेला आहे मी, हा अँगल AMP. दिस इज अँगल AMP. अँगल जो आहे त्याचं रेडिंग करत असताना तुम्हाला माहिती आहे, हा अँगल M या ठिकाणी. हो, M इज द व्हर्टेक्स ऑफ दिस अँगल. आणि या अँगलला दोन साईड आहेत. AM ही एक साईड आहे आणि MP ही साईड आहे. या साईडवरचं एक अक्षर पहिल्यांदा घ्यायचं, AMP. दिस अँगल AMP. इन दिस वे लेट मी टेल रिमेनिंग नेम्स ऑफ अँगल. राहिलेल्या कोणांची नावं सांगा मला. तर सेकंड अँगल, दिस इज सेकंड अँगल. या अँगलचं नाव सांगा. दॅट इज अँगल AMQ. दिस इज सेकंड अँगल. दिस इज थर्ड अँगल. या अँगलचं नाव सांगा. हा झाला. तर हा अँगल सांगा. अँगल QMN. अँगल QMN. What is fourth angle? This is fourth angle. Name angle PMN. Angle PMN. या वर्टेक्स जवळ हे 4 अँगल झालेत. आता या पॉईंट जवळ, N पॉईंट जवळ तयार झालेल्या अँगलची नावं सांगा. दॅट इज नंबर 5. हा अँगल. दिस अँगल MNR. अँगल MNR. Number 6. What is the name of this angle? This is 6 number angle. There is angle MNS. MNS. This one next. That is number 7. What is its name? That is angle SNT. Angle SNT. And this last angle, that is angle RNT. Angle RNT. In this way, विद्यार्थी मित्र, आपण बघितले की दोन रेषांना एका छेदिकेने वेगवेगळ्या जोड्यांचे प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स यालाच संगत कोन असं देखील म्हणतात. संगत कोन.
when two lines are intersected by a transversal there are 4 pair of corresponding angles. म्हणजे संगत कोणाच्या 4 जोड्या आपल्याला लिहिता येतात. तर पहा या आकृतीमध्ये इन दिस फिगर देर आर 2 लाईन्स, लाईन एल अँड लाईन एम अँड लाईन एन इज इट्स ट्रान्सवर्सल. एन ही ट्रान्सवर्सल आहे. ड्यू टू लाईन एल देर आर 8 पेअर्स ऑफ फॉर्म, 8 angles are formed. 8 कोण तयार झाले? दिस अँगल ए, दिस अँगल बी, दिस अँगल सी, दिस अँगल डी. इन दिस वे हिअर इज अँगल ई, एफ, जी, एच. आता आपण एका अक्षरामध्ये कोणाची नावं सांगणार आहे. हा जो कोण आहे तो ए कोण आहे. इन दिस वे वी कॅन राईट 8 नंबर ऑफ अँगल्स. आता देर आर 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. 4 जोड्या असतात करस्पॉन्डिंग अँगलच्या. तर कोणकोणत्या आहेत जोड्या 4? तर 4 जोड्या लिहिण्यासाठी काय करायचं पहा. पहिल्यांदा आपल्याला उजव्या बाजूला छेदिकेच्या उजव्या बाजूला जर हात ठेवल्यानंतर राहिलेच कोणाच्या जोड्या पहा किती? 1 2 3 4 कोण राहिले. आउट ऑफ दिस 4 अँगल देर आर 2 पेअर्स. 2 जोड्या तयार होतील आपल्याला. रेषेच्या वरचा कोण आणि या रेषेचा वरचा कोण. ही जी जोडी आहे ए आणि ई अँगलची, दिस इज द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. अँड सेकंड पेअर इज रेषेच्या खालचा आणि रेषेच्या खालचा दुसरा कोणा जोडी, अँगल डी अँड अँगल एच. इन दिस वे वी कॅन राईट 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. फर्स्ट पेअर, पहिली पेअर कुठली सांगा? लेफ्ट साईड सांगा. अँगल ए, its corresponding angle is angle E. This is the first pair of corresponding angle. What is next pair? Second pair सांगा. रेषेच्या खालचा angle D and its corresponding angle is angle H. This is second corresponding angle pair. What is third? Third pair काढण्यासाठी आपण डाव्या बाजूला हात ठेवूया छेदिकेचे आणि उजव्या बाजूचे घेऊया. रेषेच्या वरच्या कोणाला रेषेचा वरचा कोण. म्हणजे अँगल B, अँगल F. अँगल B, angle F. This is third pair of corresponding angle. And what is last pair? That is fourth pair. Angle C, angle G. Angle C, angle G. In this way we can write 4 pair of corresponding angle. तर अशा पद्धतीने corresponding angle चे 4 पेअर लिहिता येतात. Now second type, that is interior angle. इंटेरियर म्हणजे आंतरकोन. आंतरकोन म्हणजे इंटेरियर अँगल. आता इंटेरियर नावावरूनच आपल्याला सांगता येईल म्हणजे आतले कोण. आतले कोण पहा, ह्या 2 रेषांच्या आतले कोण. तर रेषेच्या डाव्या बाजूची जोडी सांगा. उजव्या बाजूला ठेवल्यानंतर रेषेच्या आतमध्ये असणारे डाव्या बाजूचे कोण डी आणि ई हे आतले कोण आहेत. सो दिस इज द वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल. ही एक इंटेरियर अँगलची जोडी झाली. अँगल डी अँड इट्स इंटेरियर अँगल इज अँगल ई. आणि व्हॉट इज सेकंड पेअर? दुसरी पेअर कुठली? तर उजवीकडची. दॅट इज अँगल सी and angle F. These are the 2 pair of interior angle. म्हणजे इंटेरियर अँगलच्या 2 पेअर आपल्याला सांगता येतात. नाव थर्ड टाईप, तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स याला व्युत्क्रम कोन असं देखील म्हणतात. व्युत्क्रम कोन. तर व्युत्क्रम कोनाच्या देखील आपल्याला 4 जोड्या लिहिता येतात. 4 जोड्यामध्ये 2 प्रकार आहेत पहा. व्युत्क्रम म्हणजे तिरके असे घ्यायचे. आतले तिरके डी आणि एफ. दिस इज द वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आणि दुसरी पेअर सी आणि ई हे आतले आहेत म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल. आतील कोण आहेत? आतील अल्टरनेट अँगल. त्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल असं पण म्हणणार. इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर आहेत पहा. सांगा पहिली पेअर कुठली? दॅट इज अँगल. पहिली पेअर ही आतली अँगल डी, अँगल एफ. दिस इज द वन पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. अँड व्हॉट इज नेक्स्ट पेअर? सेकंड पेअर कुठली? इकडची तिरकी अशी अँगल सी अँड अँगल ई. दिस इज सेकंड पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. नाउ सेकंड टाईप ऑफ अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे तिरकेच घ्यायचे पण बाहेरचे घ्यायचे पहा. हे असे अँगल ए आणि अँगल जी. दिस इज द एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. देर आर 2 पेअर. फर्स्ट पेअर इज पहिली पेअर अँगल ए and angle G. And what is second pair? दूसरी पेयर angle B
and angle H. This is the second pair of exterior alternating. समजलं? In this way we can write different pair of angle, that is corresponding angle. There are 4 pairs, interior angles 2 pairs, and alternate angles here also 4 pairs, in which there are 2 interior alternate angles and 2 exterior alternate angles. Okay.